61 साली मी लिंकिंग रोडला कुठेतरी जिम आपण करायची. पैसे नव्हते. मला तर पैशाची अडचण, पगार कमी, वडिलांकडे पण नाही. तरी म्हटलं स्वतःची जिम कर. न विचार करता तुम्हाला सांगतो काय, लोकेशन आमच्या आपल्या क्षेत्रात लोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. की लिंकिंग रोड हे पुढे वाढणार आहे. तर लिंकिंग रोडमध्ये एक बिल्डिंग होती, एवढीशी विटा चालल्या होत्या, येत होती. त्यावेळेस त्यांनी मला तिथे एक जण माणूस म्हटला, म्हटलं जागा खाली आहे का बाबा? त्यावेळेला एक मजला आहे, पण तुम्हाला मी मालकांकडे घेऊन जाईन. ओळख झाली, नमस्कार. मी गेलो. वयाने लहान, ते मोठे लोक. थोडासा न्यूनगंड गेलेला होता, पण फारच अगदी गेलेला नव्हता. मी अजून लहान आहे, सुरुवात झालेली नाही. तर ते म्हणा काय पाहिजे? म्हटलं तुमच्याकडे एक जागा आहे, ती मला मिळू शकेल का? तर ते म्हणाले 25,000 पागडी. 2.5-3 कोटी आता. त्यावेळेस 25,000. मी त्यांना म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहेत. त्यामुळे असं कर, 2-3 दिवसांनी बघतो मी काय कमी करता येईल का. तर सांगण्यासारखं आहे. 2-3 दिवसांनी गेलो, तर ते म्हणाले तुझ्याकडे किती पैसे आहेत? म्हटलं माझ्याकडे 2,000 असतील, 1,500 मी तुम्हाला देऊ शकतो त्यावेळेला. तर ते म्हणाले असं कर, मला 6,000 दे. 25 कुठनं आले? 6,000. पण त्यावेळेला आता नाहीत ना, दे 2,000. आणि तुझ्या आयुष्यात केव्हाही मला 4,000. तुम्हाला सांगतो, परमेश्वर आणि माणसं किती चांगली असतात. वडिलांनी परत सांगितलं कॉपी नाही करायची माझी. त्यावेळेला मी ठरवलं की माझं नाव तळवलकर आहे. आणि लोक पण असं बोलतात तळवलकरांकडे जातो आम्ही, वडिलांकडे तळवलकरांकडे जातो, तळवलकर व्यायाम शिकवतात. तर मी ठरवलं तळवलकर जिम्नॅशियम नाव द्यायचं. तळवलकर जिम्नॅशियम